नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. आज वैशाख शुद्ध अष्टमी, श्री शंकर महाराजांचा समाधी दिवस. साक्षात सदाशिव शंकर यांचा समाधी दिवस कसा असू शकेल? परमेश्वर, त्यांना कुठला जन्म मृत्यू, हा प्रश्न आपल्या समोर येणं साहजिक आहे. परंतु परमेश्वराला देखील जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अवतरित होऊ लागतं, त्यांच्याच नियमानुसार, त्यांनीच घातलेल्या बंधनानुसार त्यांना देखील त्या अवताराचा समारोप हा करावा लागतो लौकिकदृष्ट्या. म्हणून आपण हा समाधी दिवस आज साजरा करतो. अन्यथा ते साक्षात महादेव, ते देव, महाकाळ, नाग ज्यांनी आपल्याकडे अवतरित करून त्यांनी ज्यांच्यावर आपला कंट्रोल ठेवलेला आहे, नाग म्हणजे काळाचा रूप, आज तोच त्यांच्या गळ्यात धारण केलेला आहे. त्यांना कुठलंच बंधन नाही. परंतु तरी देखील लौकिकदृष्ट्या आज हा समाधी दिवस साजरा केला जातो. आज जे काही सामाजिक गोष्टी चालू आहेत, गेल्या काही काळामध्ये घडणाऱ्या समाजातल्या स्थिती या खूप विचलित करणार आहेत, विचार करायला लावणार आहेत. हे सगळं का चालू आहे, कशामुळे होत आहे, का आपण निरंतर दुःखामध्ये ओढले जातोय, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जेव्हा आपण करतो, ह्याच्यातूनच एक मनात इच्छा उत्पन्न झाली. माझ्या मनात ती इच्छा उत्पन्न झाली म्हणजे ती त्याच्यात माझं काही कर्तृत्व आहे का? निश्चित नाही. आज जे संपूर्ण सृष्टीचा आधार आहे ते साक्षात श्री स्वामी समर्थ म्हणजे माझे सद्गुरू, आज त्यांच्याच इच्छेने ह्या विषयावर एक मालिका सुरू करण्याचा विचार मनात आला आणि त्यांच्याच इच्छेने आज वैशाख शुद्ध अष्टमी हा दिवस निवडण्यात आला. त्याच्याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे. कारण ज्यांनी आज सृष्टीच्या कल्याणासाठी अवतार कार्य केला, त्या अनुषंगानेच ह्याच्या बाबतीत काही वैचारिक बैठक व्हावी, विचारांचं आदान प्रदान व्हावं, ह्यासाठी हा खटाटोप करण्याचा विचार माझ्या मनात आला. आणि हा विचार पूर्णत्वास नेण्यासाठी स्वामींनीच आज हा दिवस निवडला असावा याची मला पूर्ण खात्री आहे. धगधगीचं जीवन चालू आहे. न संपणाऱ्या इच्छांचा पाठलाग आपण करतो. भौतिक सुखाच्या मागे आपण ओढले जातोय. जगात स्पर्धा चालू आहे. मनुष्याला मनुष्याच्या जीवाची पर्वा नाही, फक्त तो स्वार्थाने प्रेरित आहे. एका कुठल्याशा न कळणाऱ्या लक्ष्याच्या पाठीमागे तो सतत धावतोय. ही परिस्थिती गेल्या काही वर्षात आपण बघतोय. मधल्या काळात 2019-20 मध्ये करोनासारखी महामारी आली, जिथे लोकांना मनुष्याच्या जीवनाचं महत्त्व पटेल अशी स्थिती निर्माण झाली होती. वाटलं की खरोखर आपल्यातली माणुसकी पुनश्च एकदा जागृत होईल, की ज्यांनी बघितलं की आपल्यातली माणसं चालता बोलता निघून गेली आणि नुसतीच निघून नाही गेली, तर त्यांचे अंतिम क्रियाकर्म, अंतिम दर्शन देखील आपल्याला घेता आले नाही. इतकी अनिश्चितता आपल्या आयुष्यात असताना आपण कुठल्या क्षणिक सुखाच्या पाठीमागे धावतोय? काय मिळणार आहे आपल्याला याच्यातून? या विचाराला लोक येतील आणि खरंच एका सद्विचाराने प्रेरित होऊन एक चांगलं जीवन पुढचे लोक व्यतीत करतील
अशी अपेक्षा होती. परंतु काळ हेच प्रत्येकावर औषध आहे आणि विस्मृती, त्याला तुम्ही वरदान म्हणा किंवा शाप म्हणा, ती आहे. याच्यामुळे 2019, 20, 21 हे कठीण काळ देखील लोकांनी विसरले. आज आपण पुन्हा ये रे माझ्या मारल्या या भावनेने त्याच मार्गावर परत आपण धावतोय. याच्यातून हातात काही येत आहे का? उत्तर निश्चितपणे नाहीये. लोकांकडे पैसा आला, गाडी गोडी आली, सर्व भौतिक सुख आली, परंतु शांतता आहे? नाही. माणुसकी आहे? नाही. मध्यंतरीच्या काळात पुण्यातल्याच आपण जरी गोष्टी घेतल्या तरी भर रस्त्यावर तरुणाचा तरुणीचा होत असलेला खून आणि बघ्याच्या भूमिकेने अवतीभोवती उभे असलेली लोक, कोणाचा धर्म विचारून मारण्यात आलेली लोक, हे सगळं काय दाखवत आहे? आपण कुठे चाललो आहोत? ज्या परमेश्वराने ही सृष्टीची निर्मिती केली, हे त्याला अभिप्रेत होतं? आपण आपल्याच लोकांच्या जीवावर उठलोय. कशासाठी? सुखासाठी. हे सगळं मिळून देखील सुख येत आहे का? म्हणजे 5-7 हजार वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता ही आज देखील आपल्या जीवनाला लागू होते. अर्जुनालाही हीच भावना झाली होती. युद्धात उतरेपर्यंत त्याची ही भावना होती की मला सगळ्यांचा संहार करायचा आहे, हे राज्य स्थापन करायचंय, जिंकायचंय. परंतु जसा तो युद्धात उभा राहिला त्याची भावना बदलली की नको, या सगळ्यांनाच मी मारलं तर मी सुख ज्याला म्हणतोय ते सुख वाटू कोणाबरोबर? सुख ही भावना ही द्वयात्मक आहे. ती वाटण्यासाठी तुम्हाला द्वैत आहे, कोणीतरी दुसरी व्यक्ती समोर पाहिजे. म्हणून अर्जुनाला वाटलं की हे मला सगळं नको, भगवंता मला याच्यातून वाचव. मी आहे तसा अज्ञातवासात राहतो, मी वनवासात राहतो. आणि त्याचवेळी भगवानांनी त्याला सांगितलेली भगवद्गीता की इथे तुझ्या इच्छेचा विचारच नाही आहे. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढेल, पाप वाढतील, तेव्हा त्याला संहार करण्यासाठी मी हे कोणाकडनं करून घेणारच. अधर्माचा नाश झाल्याशिवाय धर्माची उत्पत्ती होणंच शक्य नाही. आणि त्यासाठी तू जरी नाही तयार झाला तरी अजून कोणीतरी करेल, पण हे करणार आहे, कारण का सूक्ष्मात हे घडलेलं आहे. आणि म्हणून भगवानांनी त्याला आपलं विराट रूपाचं दर्शन दिलं. आणि त्याच्यामध्ये अर्जुनाने बघितलं की जे आपली लोक आहेत ही सगळी त्यांच्या मुखावाटे आत जात आहेत, संहार होतोय त्यांचा. त्यांनी विचारलं, देवा हे काय आहे? म्हणाले, बघ याला सूक्ष्मात मारलेलं आहे, आता फक्त स्थूलामध्ये ते तुझ्याकडनं होणार अपेक्षित आहे. कर्माची जाणीव करून दिली. कर्म हे आपले बॅगेज आहे. आपण जे काही कर्म करतो ते आपल्याबरोबर येणार, चांगलं असू दे वाईट असू दे. आपण ह्या जन्मात जे भोगतोय ते देखील आपल्या पूर्वकर्मांचीच फळ आहे. म्हणजे हा कर्म सिद्धांत आहे. त्याला ईश्वराने देखील कुठलाही शॉर्टकट दिलेला नाही. तुम्ही पूर्वी केलेली कर्म आहेत त्याची फळंही भोगा. चांगली असतील चांगली कर्म फळं भोगा, वाईट असतील वाईट भोगा. मग याच्यातून जायचं कुठे? आज मार्गदर्शनासाठी ह्या कलियुगामध्ये चांगले आध्यात्मिक गुरु सगळ्यांना लागतील. शंकर महाराज होते, स्वामी समर्थ होते, गोंदवलेकर महाराज होते, आजही गुप्त रूपाने वावरत असलेले महाअवतार बाबाजी आहेत. या सगळ्यांनी आपल्या सुखासाठी,
आपल्याला योग्य मार्गाने शाश्वत सुखाच्या शोधासाठी कार्य केलं. आजही ते कार्यरत आहे. पण आपली इच्छा वेगळी हो. आपल्याला गुरु कसा हवा असतो की त्याने डोक्यावर हात ठेवला की माझे दुःख नाहीशी होते. त्यासाठी मला काही करावं लागू नये आणि असा जो करणारा असेल तोच माझा गुरु. असे गुरु कलियुगातही आज पावलं पावले मिळतात की ज्यांच्या आपण बघतो ॲडव्हर्टाइजमेंट चालू असतात. मग हे खरेच गुरु असतील, यांच्याकडनं तुम्हाला शाश्वत सुखाची प्राप्ती होईल नाही. आपली अवस्था ही त्या हरणासारखी आहे की त्याला कस्तुरीचा वास येतो आणि ही कस्तुरीचा वास कुठून येतोय म्हणून ते वन हिंडतं, अविरत हिंडत असतं, ते पळत असतं. परंतु त्याला ही जाणीव होत नाही की ह्या कस्तुरीचा उगमस्थान माझी नाभी आहे, ह्याच्यातूनच मला हे सुगंध येतोय. म्हणजेच काय, आपण आज ज्याला सुख म्हणतो हे सगळं क्षणिक आहे, भौतिक. जे शाश्वत सुख आहे ते आपल्या आत आहे. आणि त्या सुखाच्या प्राप्तीसाठी आपल्याला बाहेर कोणाकडे जायची गरज नाही. त्यासाठी आपण आपल्या आत डोकावून बघितलं पाहिजे. निरंतर सफर हे शीर्षक जेव्हा सुचवण्यात आलं त्यावेळी विचार मनात हाच आला, निरंतर सफर म्हणजे एंडलेस जर्नी आहे ही प्रत्येकाची आहे. स्वामींनी असं नाव का सुचवलं असेल, शंकर महाराज काय सांगू इच्छितात त्याच्यातलं आपल्याला? तर ते तुम्हाला जाणीव करून देत आहेत की तुझं डेस्टिनेशन जवळ आहे म्हणून माणूस आता गाडीचा आपला स्पीड कमी करेल वगैरे असं काही समजू नको. तुला मिळालेली संधी ही शेवटची आहे. या पद्धतीने तुझी मार्गक्रमण झालं पाहिजे आणि त्या शोधात तू गेला पाहिजे. कारण का ही इन्फिनिटी आहे. आजपर्यंत कोणी तुम्हाला सांगू शकलो नाही की शेवटच्या स्थानाला मी जाऊन आलो आणि काय बघितलं, काय अनुभवलं मी. प्रत्येकाचे अनुभव निराळे आहेत, प्रत्येकाची मार्गक्रमणा वेगळी आहे. परंतु ज्या ज्या व्यक्तींना आत्मदर्शन झालं, ज्या ज्या व्यक्तींना गुरुची प्राप्ती झाली आणि गुरुद्वारे ईश्वर दर्शन झालं, ते लोक या भौतिक सुखात रमत नाही. ते कुठल्याही तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंटच्या मागे जाणार नाही. ते तुम्हाला रादर दिसणारच नाही. ते लौकिकासाठी बाहेर जाणार नाही, लोकांमध्ये नाव कमवण्यासाठी जाणार नाही. कारण का ही शाश्वत सुखाची जी नशा आहे, जी त्यांनी अनुभवली आहे, ते त्याच्यात मग्न राहतात. काय कोणाशी बोलायचं, काय कोणाला सांगायचं. शेवटी मित्र हो, तुम्ही सांगा, साखरेची गोडी तुम्ही कोणाला कशी सांगू शकाल? तुमचं उत्तर एकच असेल ना, तू खाऊन बघ म्हणजे साखर किती गोड हे कळेल. त्या गोडीची उपमा आपण देऊ शकतो का? नाही. तसंच आहे की या अवस्थेची प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला बसावं लागेल. आणि हे कसं बसायचं, कुठे बसायचं, याचं कारण काय, ध्येय काय ठेवायला पाहिजे, मार्गक्रमण कसं झालं पाहिजे, अनंत प्रश्न आज या मार्गावरून चालणाऱ्यांना किंवा जे चालू इच्छितात त्यांच्या समोर आहे. मी देखील त्याच्यापैकीच एक आहे. माझं भाग्य खूप मोठं की मला देखील अत्यंत उच्च कोटीचे गुरु लाभले, ज्यांचं नाव प्रशांत जोशी, ज्यांना मी प्रेमाने आम्ही सगळे त्यांचे शिष्य दादा म्हणतो. आज त्यांचा सहवास मला जवळपास 7 वर्षांचा लागला. भाग्य आहे. त्यांच्याकडनं जे काही मी शिकू शकलो, साधनेचे टप्पे कसे असावेत, साधना करणाऱ्या माणसाचं व्यावहारिक जीवनातलं स्थान आणि त्याची वागणूक कशी असावी, कुठल्या गोष्टी कराव्या, कुठल्या गोष्टी करू नये, कुठल्या गोष्टींची सुरुवात झाली पाहिजे, त्याचे असलेले नियम, हे जे त्यांनी मला शिकवले
ते मी या निरंतर सफरच्या माध्यमातून दर रविवारी आपल्यासमोर आणू इच्छितो. उद्देश एकच, प्रत्येकाला शाश्वत सुख हे मिळालंच पाहिजे. मनुष्य जन्म हा 84 लक्ष योनीनंतर प्राप्त होणारी अवस्था आहे आणि आपला मुक्तीचं हे प्रवेशद्वार आहे. प्रत्येक आत्म्याला, जीवात्म्याला हे मुक्त झाल्याशिवाय पर्याय नाही. परंतु आपण आपल्या कर्माच्या बंधनामध्ये आपल्या भोवती त्याची आवरणं एवढी घेतो की आपल्याला पुन्हा 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 ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागतं. आज ना उद्या तो उद्धार व्हायचाच आहे. या जन्मात आपण सुरू केलेली साधना ही पुढच्या जन्मात तिथून पुढे सुरू होते. परत तिथून पहिलीपासून जायची गरज नाही, तिथून पासून पुढे सुरू होते. मग आज मी किती पुढे जावं हे माझ्या हातात आहे. मी काय प्राप्त करायला पाहिजे, माझी येणारी पुढची पिढी ही कशी असली पाहिजे, त्यांच्याकडे आपण काय संस्कार दिले पाहिजे, याच्यावर विचार नको आहे ना. निरंतर सफर हा एक प्लॅटफॉर्म आहे, हे एक माध्यम आहे. सुरुवात आपण करतोय. इच्छा आहे माझी, जसजसं आपण पुढे जाऊ, जर मोठ्या व्यक्ती आपल्या मार्गदर्शनासाठी आपल्याबरोबर इथे उपस्थित झाल्या तर त्यांचेही मार्गदर्शन आपल्याला मिळावे, त्यांचेही भाग आपल्याला आपल्यापर्यंत पोचावेत आणि याच्यातून समाजाचं कल्याण व्हावं. आज संपत चाललेली कुटुंब पद्धती चिंतेचा विषय आहे. जे तुम्ही पेराल ते उगवेल. जसं आज आपण आपल्या आई वडिलांबरोबर वागू, आपण इतरांबरोबर वागू, तेच तुमच्याबरोबर भविष्यात घडणार आहे. हा अलिखित नियम आहे, काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. परंतु आपण डोळ्यावर एवढी पट्टी बांधलेली आहे, ती यशाची, विकासाची, पैशाची, भौतिक सुखाची, की त्या ज्ञानचक्षुंनी जे दिसलं पाहिजे, ते बघितलं पाहिजे, ती इच्छाच आपल्यामध्ये तयार होत नाही. आणि जेव्हा ती इच्छा तयार होते, म्हणजे कदाचित तुमच्या आयुष्याच्या उत्तरार्धात की तिथे तर वाटतं की आता मी काय कमवलं नाही. म्हणजे 60-70 वर्ष झाल्यावर माणसाला वाटतं मी एवढे वर्ष मेहनत केली, मी पैसा कमवला, पण मुलं माझ्याबरोबर नाही, अमेरिकेला गेले, ऑस्ट्रेलियाला गेले, किंवा इथे आहेत पण माझ्याबरोबर राहत नाही, मला बघत नाही, माझ्याकडे पैसा आहे, काय उपयोग आहे याचा. ह्या गोष्टींची जाणीव त्याला होते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. कारण का त्यावेळी शारीरिक व्याधींनी तुम्हाला ग्रासलेला असतो. मग ईश्वर दर्शनाचा मार्ग हा तिथेच खुंटीत झालेला असतो. मग आपल्याला फक्त ज्याच्यापासून आपण पळत होतो त्या मृत्यूचीच वाट आपल्याला बघावी लागते, की ह्या जन्मातून सोडव देवा, पुढच्या जन्मात मला ही बुद्धी दे, मला देखील या मार्गावर जाता येईल अशी मला बुद्धी दे. हे मागणं आपण ईश्वराकडे करतो. निरंतर सफर या मालिकेचा उद्देश एकच, की योग्य वयामध्ये, तरुण वयामध्ये या विषयाची आवड आपल्यामध्ये उत्पन्न व्हावी आणि ह्या व्यावहारिक जीवनामध्ये जगत असताना व्यावहारिक आणि अध्यात्माचा सुरेख संगम साधून आपल्याला कसं पुढे जाता येईल याच्यावर आपण विचार करावा. जोपर्यंत आपण विचार करणार नाही तोपर्यंत आपल्याला मार्ग सापडणार नाही. आणि जर मार्ग सापडायचा असेल, त्याच्यावर तुम्ही अविरत शांतपणे बसून विचार करणार असाल तर तुम्हाला गुरुची प्राप्ती होते. गुरु विना तुम्हाला काहीही शक्य नाही. पण आपण गुरुला शोधायचं म्हणजे काय करायचं? ते काय दुकानात जाऊन वस्तू आणण्यासारखं आहे का? आज योग्य गुरु असतात, मिळतात, असले तरी ते तुमच्यासमोर प्रगट होतील. गुरु हे तत्व आहे जे तुमच्या आतमध्ये निरंतर आहे, पण त्याच्यावर आपण जे आवरणं आहेत आपल्या कर्मांची ती एवढी आहे, पगडा त्याचा एवढा आहे की आपल्याला त्या गुरुचं दर्शनच होत नाही. आणि हे दर्शन होण्यासाठी आपल्या रोजच्या धकधकीच्या जीवनामध्ये आपल्याला काय साधता येईल, आपल्याला काय करता येईल, आपली तेवढी शिष्याची तेवढी तयारी झाली की गुरु
हा शोधत तुमच्याकडे येतो. तुमचा उद्धार झाल्याशिवाय आपल्या गुरुचाही उद्धार होत नसतो. हे त्याला घालून दिलेलं बंधन परमेश्वराचं आहे, श्री स्वामी समर्थांचं आहे. त्यामुळे शिष्याचा उद्धार करणं यासाठी त्यांना देखील जन्मोजन्म थांबावं लागतं. कारण का प्रत्येकाचं एक अकाउंट ठरलेलं आहे. तुमचं अकाउंट ICICI मध्ये आहे, तर ते ICICI हा तुमचा गुरु आहे ना, तो तुम्हाला सोडून जात नाही. या जन्मात नाही, पुढच्या जन्मातही तो गुरुरूपाने आहेच. तुमच्या झोपेतून उठण्याची तो वाट बघतोय. त्यामुळे त्याला शोधायला जाऊ नका. तुम्ही त्याला शोधण्यासाठी तयारी करा स्वतःची, की जो माझ्या बरोबर सतत आहे त्याचं दर्शन मला व्हावं, त्याचं मार्गदर्शन मला मिळावं. बऱ्याच वेळा आपण हे जाणीव होत असेल, तुम्ही विचार करून बघा की कित्येक वेळा कुठली तरी घटना घडली किंवा काहीतरी डिसिजन घ्यायचं असेल तर आपल्याला एक मन सांगत असतं, हे कर किंवा हे करू नको. परंतु दुसरं मन सांगत असतं की मला हे करायचंच आहे. ते पहिल्या मनाचा अंतरात्म्यातला आवाज ऐकत नाही आणि आपण ते दुसऱ्या मार्गाने जातो. आणि जेव्हा तो निर्णय चुकलेला असतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपण अंतरात्म्याचा आवाज ऐकायला पाहिजे होता. हा अंतरात्मा म्हणजे कोण? तोच गुरु, तोच तुमचा आत्मगुरु, तेच ईश्वराचं रूप जे तुमच्या आत निरंतर आहे. तुमच्या प्रवासामध्ये ते निरंतर आहे. ते ह्या प्रकाशासारखं तुमच्याबरोबर सतत आहे. फक्त ते साक्षी भावाने तुमच्याबरोबर आहे. ते सांगायचा प्रयत्न करेल, ऐकायचं नाही ऐकायचं तुमच्या हातात. मग हा योग्य आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि योग्य आवाजाला तुम्ही प्रतिसाद दिला पाहिजे. ही तयारी म्हणजेच गुरु शोधनासाठी टाकलेलं पहिलं पाऊल आहे. या पावलावर जाण्यासाठी काही टेक्निक्स आहेत जे आपण साधनेच्या मार्गातून समजून घेऊ. पण त्यासाठी साधना म्हणजे काय, गुरु कशाला म्हणायचं, असे अनंत प्रश्न आपल्या मनात असणार आहेत. आणि आपणच प्रश्न तयार करणार आहोत, आपणच त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि एकत्रितरित्या आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. तुमच्याबरोबर मलाही पुढे जायचं आहे. महाप्रवास एकत्र करूया. या 1000 लोकांमधून 10 लोक पुढे आपल्याला जे जातील ते आपल्यासाठी मार्गदर्शक ठरतील, ते आपल्यासाठी प्रेरणा असतील. त्याच्यातूनच 11वा तयार होईल. म्हणून ही संकल्पना स्वामींच्या इच्छेने मनात आलेली आहे. शंकर महाराजांच्या आशीर्वादाने ती पुढे जाईल अशी मला खात्री आहे. म्हणून आज एवढंच बोलून मी थांबवतो की दर रविवारी आपण भेटूया. आणि माझी विनंती आहे या माध्यमातून की जे आज खरोखर ज्ञानी पुरुष या जगात भरपूर आहेत, काही लोकांनी आम्हाला या माध्यमातून आपल्या सर्वांना मार्गदर्शन द्यावं, त्यासाठी पुढाकार घ्यावा अशी माझी इच्छा आहे, अशी माझी विनंती आहे. एवढंच सांगून मी आजचं थांबवतो. आज पुन्हा एकदा आपण शंकर महाराजांच्या चरणी विनम्र भावे त्यांना वंदन करूया आणि त्यांना प्रार्थना करूया की महाराज, पुढच्या वर्षी आपल्या समाधीच्या दिवशी जेव्हा आम्ही आपल्याला परत भेटू त्यावेळी आमच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याचं कार्य आपण करावं. आपण तोपर्यंत आम्हाला मार्गदर्शन करावं आणि हे मार्गदर्शन निरंतर आमच्याबरोबर राहावं ही त्यांना विनंती करूया. शंकर महाराजांना आपण वंदन करूया, श्री स्वामी समर्थांना वंदन करूया आणि इथेच थांबूया. श्री स्वामी समर्थ. जय शंकर, जय शंकर.